रोहितजी, तुमच्यावर 2 आरोप होत असतात इतक्यात. एक म्हणजे तुम्हाला कुठेतरी अजितदादांचा वारसदार होण्याची घाई आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेता असं तुम्ही स्वतःला कुठेतरी प्रोजेक्ट करताय. तुम्हाला काय व्हायचंय? हे बघा, विचाराचे वारसदार तर आम्ही सर्वजण आहोतच ना. म्हणजे अजितदादा असू द्या, पवारसाहेब असू द्या, नाहीतर शिवशाहू फुले आंबेडकर हे सर्व महामानव जे होऊन गेले, संत जे होऊन गेले, यांच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोतच ना. विषय एवढंच आहे, कोणाची जागा आपल्याला घेता येत नसते, आपल्याला आपली जागा बनवावी लागते. आणि मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तो प्रयत्न करत आहे. आणि करत असताना सगळ्याच गोष्टीचं राजकारण व्हावं अशी माझी भूमिका नव्हती. आज आता मी महिला सुरक्षतेचा विषय घेतला, पण तुम्ही माझं प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर राजकारण कुठंच नव्हतं. आणि दुसरा मुद्दा, मी आज राजकारणात कशासाठी तर लोकांसाठी आहे. लोकांना जर अडचणी असतील तर त्या अडचणीमध्ये त्यांची मदत करणे ही माझी भूमिका आहे. म्हणून आज जिथं कुठं अडचण तिथं मी असतो. आता ही संधी काय फक्त मलाच आहे असं नाही ना. विरोधात असणाऱ्या प्रत्येक नेत्याला ही संधी आहे. त्यांनीसुद्धा रस्त्यावर उतरावं, लोकात जावं. आता काल राजू शेट्टी साहेब लढले, त्यानंतर सपकाळ साहेब लढले, आपले ह्याचे शेकापचे जे शेकापण आहे आपले जानकर साहेब लढले. हे प्रामाणिकपणे लढत आहेत. मी त्यातला एक भाग आहे. ज्याला लढायचं त्याला रस्त्यावर यावं ना. माझं फक्त मत आहे, राजकारणामध्ये आपण तडजोड करण्यासाठी कुठंतरी फक्त वरच्या नेत्यांबरोबर बसून काहीतरी आपण जरा सेटिंग करू, नाही तर ह्या गोष्टीसाठी नाही आहे. आपण लढण्यासाठी आहोत. आता ठीक आहे, आज सत्तेत नाही तर आज विरोधात आहे. तर विरोधक जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर प्रामाणिक विरोधक बनून दाखवूया.